अशी मसी घेऊनच म्हणजे असं ह्या टाइमला आम्ही जाणार. हां. गेल्यानंतर माझ्याबरोबर मेड्याची ताण होती, मैत्रीण ती. मग मर्याईचं मंदिर होतं. मग तिकडं आम्ही आपली गेलो गुरं घेऊन. मला हां, तर तिकडून नवरदेव ह्या गावावनं त्या गावावर निघाला होता. बर. मग त्यांनी काय केलं, मर्याईच्या असं समोर नारळ फोडला आणि नवरदेवाच्या अंगावनं ओवळून फोडला ना आपली ती गेली तर निघून. बर. गेल्यानंतर मी म्हणलं, अगं तानू, खोबरं खायचं असं मला वाटतंय बर. ते. ती म्हणली, कसं ग पण? अगं ती कोणी खात नाही खोबरं, म्हणजे अजूनपर्यंत पण लोक म्हणतातच ना. मी म्हणलंय बघ, मर्याई कुणाची? आपली. आपण कुणाचं? मर्याईचं. ती कशाला आपल्याला काय म्हणते? चला दोघी जणी जाऊ. मग तो नारळ तिथनं उचलून आणला आणि त्या मंदिरापासून इथपर्यंत आम्ही तो नारळ येऊन खाल्ला. आम्ही कितीतरी उशीर नारळ खात होतो, आम्हाला नारळच संपला नाही. बर. हा, पोट भरून नारळ खाल्ला तरी ते खोबरं संपत नाही. मग म्हणलं बघ, आपल्या दोघींचं पण पोट भरलं का नाही. मरे काय करते आपल्याला. हां, मग ते राहिलेला आम्ही आपला तिथं ठेवला आणि आलो. हे म्हटलं घरी सांगायचं नाही. तर म्हणली नाही, ते एक आम्ही कधी म्हणजे असं विचित्र काय घडलं ना, आम्ही घरी कधी सांगायचो नाही.